या श्वेतपद्मासना पाहुणे आपल्याकडे लावलेले आहे. या 1 2 3 आणखी एक बैठक व्यवस्थेत बदल करता आला तर आता उजवा बोटा अशी करा. ठीक आहे. आता माझा आवाज येतो सगळ्यांना. लक्ष द्या. तुम्हाला एक इव्हेंट, एक घटना काही दिवसानंतर होणार आहे. ती आहे परीक्षा. परीक्षेचा आणि सोशल प्रेशर आणि सोशल अवेअरनेस खूप जास्त वाढलाय. प्रत्येकाला असं वाटतं कोणी पाहुणा जरी आपल्या घरी आला. म्हणून आता मॅडम प्रस्तावना करताना किंवा त्याच्यानंतर सरांनी पण सांगितलं की खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण स्वप्न पाहायला पाहिजे. आपण आपल्याबद्दल अवेअर असलं पाहिजे. आपण काय करतोय त्याचं मोजमाप हे आपल्याजवळ पाहिजे. या मार्गाने गेलं, चांगला अभ्यास केला, चांगला मार्क मिळवलं तर याचं आयुष्याचं काहीतरी भलं होईल. आयुष्यामध्ये हा काहीतरी करू शकेल. कारण त्यांनी ते पाहिलंय, त्यांनी ते अनुभवलंय की या मार्गाने गेलं तर हा मार्ग सोपा जातो. सांगणं असो ते असतं तुम्हाला अलर्ट करणं. अलार्म असतो ना, आपण सकाळी 5ला जर उठायचं असेल तर मोबाईलला अलार्म लावतो की नाही, तसा हा अलार्म असतो दिवसभरामध्ये आपल्या बरोबर. आणि हा अलार्म ते लोक तुम्हाला वेळोवेळी देत असतात. याचा अर्थ असा आहे की आपण प्रक्रियेवर लक्ष द्या. मी जे वाचलंय ते किती लक्षात राहतंय. आणि जर असं लक्षात आलं की 60 ते 80% लक्षात राहतंय तर आपण अभ्यास योग्य पद्धतीने करतोय असं त्याचा अर्थ आहे. किती सेन्सरी ऑर्गन वापरले गेले. मग जर जी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी बघा थंडी आहे की नाही आता सध्या, ते आपण त्याच्यातच बोध घेतो, शिकतो. कॉग्निटिव्ह सेन्सरी ऑर्गन येते. ते शिकणे 30 मिनिटं विदाउट सुळगुळ करता एका जागी बसायचं. अभ्यासासाठी एका जागी अभ्यासासाठी बसायचंच. आणि 30 मिनिटं झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि परत 30 मिनिटं अभ्यासाला बसायचं. ब्रेक घेणं खूप महत्वाचं. ती तुम्हाला फास्ट होईल, ग्रास्पिंग फास्ट होईल, लवकर समजेल. ठीक आहे. प्रश्न आपण शिक्षकांनाच विचारत नाही आणि आपल्याला वाटतं मी स्वयंभू आहे. तर माझं असं मत आहे, तुमचे एक्झाम कधीपासून चालू होते. 20 की 18. 20. कसं सॉल्व करू, मी कसं पुढे जाऊ. शिक्षकांचा अभ्यास आणि शिक्षकांचा तुमच्याकडे असलेला तुमचा स्वतःचा अभ्यास या दोन्हीचे गॅप फाइंड आउट करण्याची खूप प्रचंड कॅपॅसिटी असते. आणि जे मुलं त्याचा फायदा घेतात त्यांना ते शिक्षकही नेहमी आठवतात आणि त्यांच्यामुळेच तुम्ही पास होणार आहात ही गोष्ट फायनल आहे. ओके. आले तर त्याला डिफिकल्टी विचारायची आणि क्लिअर करायची. त्याला कोणतं सेशन म्हणतो आपण, डाऊट अँड डिफिकल्टी कॉन्सेप्ट. तुमची शाळा किती वाजता संपते. चे प्रॉब्लेम येत आहेत किंवा त्यांचे बाउंड्रीला मार्क्स येत आहेत. मग तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे, रायटिंग करूनच अभ्यास करायला पाहिजे. आणि स्पेशली मॅथ्स मध्ये सांगतो गिव्हन दिलेलं असतं पण खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला विचारावं लागेल. कोणाला 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 शिक्षकांना. ते बडी कॉन्सेप्ट साठी, सेल्फ स्टडी साठी मला वाटतं ते अलो करतील 100%. बडी कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. ग्रुप करून अभ्यास करा. 2 किंवा 3 किंवा 4 जणांचा ग्रुप करून अभ्यास करा आणि डाऊट डिफिकल्टीचा बेनिफिट घ्या. 100% आम्ही पुन्हा येऊ जून मध्ये जेव्हा रिझल्ट लागेल. 100% रिझल्ट तुमच्या शाळेचा आलेला. काहीतरी नवीन आठवणी, काहीतरी इथून पुढे गेल्यानंतर, शाळा सोडल्यानंतर कधीतरी 2, 4, 10 वर्षांनी तुम्ही म्हणाल की एक खूप मोठे डॉक्टर, एक खूप मोठे क्लासचे ऍडमिनिस्ट्रेटर आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्याला काहीतरी टिप्स आणि टेक्निक्स दिल्या होत्या. तुम्ही नक्कीच आठवणार आहात. मार्क माय वर्ड्स. पुढे चालून आज तुम्हाला कदाचित काही माझ्या बाळगोपाळांना त्याचं महत्व आज पटणार नाही. बिकॉज मगाशी जेव्हा आपण प्रोग्राम स्टार्ट केला त्यावेळेस शिसोदे सरांचा परिचय सांगताना तुम्ही जर थोडीशी गोष्ट एक नोट केली असेल, लेट मी रिमाइंड यू की तो परिचय 5 ते 7 मिनिटं चालला. किती? तो फक्त परिचय होता. काय होता? इट वॉज
काय काय त्यांनी एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे, काय काय काम ते करतात, समाजामध्ये कुठल्या कुठल्या प्रतिष्ठित संस्थांना ते जोडलेले आहेत. सेम आहे भाईटी सरांचं, ते तुम्हाला पेपर कसा सोडवायचा अख्खा पेपर हे इतकं फास्ट आणि इतकं क्लिअरली सांगू शकता की ते एक सेशन तुम्ही केलं, एकच सेशन, की गॅरंटी आहे की कुणीही नापास होणार नाही.